फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या सकाळ सकाळच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आशा आहे की तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर बघा, आता वाजले सकाळचे 10. अजून मी जॉबच्या ठिकाणी गेले नाही, कारण सरांना सांगितलं होतं मी की सर तब्येत खराब आहे. खरं बघा, ही हड्डी वरी आली नुसती, एवढी खराब दिसायला लागली मी. तर आंघोळ केली बघा, डोकं वगैरे धुवायला लावलंय नंदिनीनं. आणि बघा इकडे एवढा भांड्याचा ढिगारा घासायला लागली. आंघोळ केलीस का? नाही अजून. तर झालंय आता. म्हणलं आजच्या दिवस रेस्ट करणार इथंच आणि संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जाणार आहे. जर बरंच वाटलं म्हणजे कम्फर्टेबल तर लगेच आले. तसं आता काम तर करावं लागेल. अजिबात करमत नाहीये मला कोल्हापूरला. लय म्हणजे लय असं वाटतंय की उगच आले. पण आता शेवटी असं जर घाबरटपणा केला मी तर मग कुठंच नाही थांबणार. मला तसं सवय आहे बरं का बाहेर राहायची. पण काय म्हणताना आता इकडं कधी आले नव्हते आणि 6-7 महिने झालं घरी बसून असल्यामुळं ते तसं मला वाटायला लागलंय. आता सवय लागूच तर अवघड आहे समजा. चहा पाणी झालं का? तुला विचारायले आंघोळ नाही अजून, आम्ही चहा पाणी करते. बघा, ही आळशी असली आहे. आता 10 वाजले तरी चहा पाणी नाही केला. आंघोळ कवा करायची? आता भांडे झाले तिचे. भांडे तर लईच पडतात ग. रात्रीच आणि आता स्वयंपाक केलेला. बरं बाई, पाणी बिनी सगळं जागेवर आहे तुला. पैसे भरायला लागते तेव्हा या गरमागरम चहा प्यायला. बघा हिनं किती चहा दिलाय मला. पित्ताचा त्रास आहे. काय रंकाळ्याला संध्याकाळी कोल्हापुरात रंकाळ्याला ग. हा तिथं जाऊ व्हिडिओ बनवायला. कधी? संध्याकाळी 4-5 वाजता. आज होय? बर. तिथं लोकेशन छान आहे ग. तर या गरमागरम चहा प्यायला. अजून चहा बी आजचा दिवस इथंच घालवायचा आहे मला. उद्यापासून मला ड्युटी जॉईन करायची. तर बघा, हाफ स्लीवलेसचा ड्रेस घातलाय. कसं वाटत कमेंट. मित्रांनो, मी थोडंसं जेवण केलंय बघा. आणि नंदिनी आता परत एक स्वयंपाक करायला लागली. ते चपात्या भाजी वगैरे बनवली होती. तर मी जेवण केलंय थोडंसं. आणि तिनं भाजी आणली होती बाहेरून जाऊन. तेव्हा टॅमॅटो वगैरे कापत आहे. आणि तिने काही जेवण नाही केलं. तर परत अजून सोळ्यानं स्वयंपाक करत आहे बघा. ते काय बनवायलीस अजून डबल? त्याला भाजी भाकरी बनवायली. आणि बघा, मी तर घरी येऊन नुसत्या ढिगाराभर साड्या घेऊन आले आणि ब्लाऊज सगळे घरी विसरले. पर्कल सहित घरी विसरलाय. आता ड्रेस आहे 2-3, तेवढंच कसं तरी ॲडजस्ट करावं लागेल. तर हे बघा, काल केस कट केलेत मी. बघा केवढीशी केस झालेत माझे. मला तर बघू सध्या वाटा नाही, कसं घाण दिसायला नुसतं. तर असो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण डायरेक्ट जॉबच्या ठिकाणी. बाय बाय. गुड इव्हनिंग. तर आता 5 वाजलेत. तर मी निघाले. हे बघा स्कूटी नंदनीची आहे. ती म्हणली होती बाहेर फिरायला जाऊ. मी म्हणलं आता फिरण्यापेक्षा मला सोडूनच ये म्हणलं. आता आज बी जायचं आणि उद्या बी जायचं, कवर बसणार. तर ती गेली बघा दर्शनाला. ॲक्च्युली मला जायचं नाही आहे, समजून घ्या ॲड्रेस. त्याच्यामुळं मी लांबच उभी आहे. हे आहे कोल्हापूरमधलं छोटंसं स्वामी समर्थाचं मंदिर. हे बघा, इथं नाव पण आहे. हे बघा, दर्शन घेते तिकडं. आणि ह्या रूटने आलो तर आम्ही. आता इथून थोड्याच दूरवरती कोल्हापूर आहे. तर जातो थोडं. आता सरचं काही फोन उचलला नाही, काही कामात असते, नाहीतर आतापर्यंत गेले असते. म्हणली होती बाहेर थोडं फिरून येऊ, पण बॅग आहे ना. आता बॅग तरी कुठं सोडणार. ती म्हणली होती बॅग घेऊ नको उद्या जा. आता बघू काय होतं. सूट घालायली तिकडं. आता सर फोन उचलीना झाल्यात, कसं करायचं? बॅग उगाच आणली बॅग. तेव्हा कन्फर्म करूनच बॅग आणाय पाहिजे.
हो ना, तिथं फोन केला नाही म्हणलं उचलते. एवढ्या लांबून पोरगी आली, फोन उचलायला पाहिजे. हो ना, हॉटेलमध्ये क्राऊड वगैरे असेल काय सांगता येते. मोठं रेस्टॉरंट आहे. तर आम्ही निघालो पुढं आता. कोल्हापूर सिटी एवढी पण उदास नाही, छान आहे. पण पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये जॉबसाठी आलेली मी. हैदराबादला तर मी राहिलेच नाही. हैदराबादला कसलंच करमत नव्हतं मला. ती पण सिटी छान होती, ही पण सिटी छान आहे. आणि पुण्यात तर सगळेच छान आहे. पण पुण्यात राहायला परवडत नाही गरीब लोकांना. बघा कशा गाड्या बिडायल्यात मागून, लोक बघायलेत व्हिडिओ बनवायले म्हणून. पण नाही, बघू द्या, यूट्यूबवर बघायले, तिथं बघितलं तर काय प्रॉब्लेम आहे. का नाही नंदिनी? पुढं बघ, इकडं बघ नको. इकडं गाडी पण झाला ना. त्या गाडीला गाडी करायचं फायदा. मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे पावड्यामध्ये. छोटी सिटी पावडा हे बघू शकताय. छोटी आहे पण छान आहे. आणि आता पुढं जायचे कोल्हापूरमध्ये. बघा, आरशात पण दिसायला की आपण. आरसा तरी वाकडा तिकडा करून टाकला. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून इकडं वळलो. आता आपण इकडं कुठं चाललो? कोणत्या की लोकेशनला जायचं म्हणली होतीस ना मग? काय नाव त्याचं? मॉल नाही रे, काहीतरी वेगळं नाव घे. काय नाव आहे? सुंदर असं छोटस शहर आपलं कोल्हापूर. आम्ही कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे, बघू शकताय. आता घोळा असं झालाय. नंदनी म्हणली होती उद्या जा, आधी फोन लाव. आता फोनच नाही, म्हणजे फोन लावलाय नाही घरी निघताना. आणि बॅग आणली सोबत, घरी ठेवली असती तर आम्हाला फिरता आलं असतं. आता आमचे सर काय कॉल उचलणार, कामात असतील कदाचित. पण तेच की आता टायमिंगला फोन उचलणं झालेत यार. लय टेन्शन आलंय मला तर. हे कोणतं हॉस्पिटल आहे का काय आहे?